ब्राह्मण दान दक्षिणा देने पर आया तो दधीची है, ब्राह्मण भिक्षा मांगने पर आया तो सुदामा है, ब्राह्मण श्राप देने पर आया तो दुर्वासा है, ब्राह्मण राजनीति में आया तो चाणक्य है, ब्राह्मण अपराध में आया, ज्ञान में आया तो वो रावण है, ब्राह्मण अगर अपराध में आया तो वो श्री प्रकाश शुक्ला, विकासधर दुबे हैं। ब्राह्मण यानी भगवान राम के गुरु भी वशिष्ठ हम ही हैं, भगवान श्री कृष्ण के गुरु गर्ग भी ब्राह्मण ही है। ग्रंथों में देखिए तो तुलसीदास जी ब्राह्मण है, ऐसे ब्राह्मण श्रेष्ठ रहा है और सदैव रहे। नागपूरमध्ये धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवरायांच्या बद्दल आणि काल्पनिक गुरुबद्दल जे वक्तव्य केलं त्याविषयी सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे। आणि त्यानिमित्तानं छत्रपती शिवराय असतील, वारकरी धर्म असेल आणि छत्रपती शिवरायांच्या बदनामीसाठी आतापर्यंत केलेले अनेक प्रयत्न असतील याविषयी सध्या वेगवेगळी चर्चा सुरू आहे। आणि विशेष म्हणजे या सर्व प्रकाराला सरकारमधील मंत्री आणि स्वतः सरकार देखील सहभागी असल्याचं आपल्याला दिसून येतं। कारण बागेश्वरच्या या वक्तव्यानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोककथा म्हणून किंवा लोककथेच्या आडून त्यांच्या वक्तव्याला अप्रत्यक्षपणे समर्थन दिल्याचं आपल्याला दिसतं। परंतु एक गोष्ट जर लक्षात घेतली तर भाजप जेव्हा जेव्हा सत्तेत येतं तेव्हा तेव्हा समाजाच्या, देशाच्या मानबिंदूवरती आघात करतं हे निश्चित झालेलं आहे। आता तुम्ही म्हणताल हे कसं शक्य आहे, तर चला आपण उदाहरण पाहू। 1999 ते 2004 या कालावधीमध्ये केंद्रामध्ये भाजपची सत्ता आली। अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं सरकार स्थापन केलं आणि अगदी याच कालावधीमध्ये देशातील शिवद्रोही लोकांनी छत्रपती शिवरायांची बदनामी करायला सुरुवात केली। पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्था या ठिकाणी शिवरायांच्या बदनामीचे षड्यंत्र सिजले आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास बदलण्याविषयी त्या ठिकाणी कारवाई सुरू झाली। जेम्स लेननं लिहिलेल्या पुस्तकामध्ये शिवाजी द किंग इन इस्लामिक इंडिया यामध्ये त्यानं त्याच्या प्रस्तावनेमध्ये असं लिहिलं की छत्रपती शिवराय यांचे बायोलॉजिकल फादर हे दादोजी कोंडदेव आहेत। म्हणजे जेव्हा कोंडदेव यांना गुरुपदी बसवणं शक्य झालं नाही तेव्हा कोंडदेवांना शिवरायांचे गुरुच करण्याचा घाट घातला गेला। त्याचं कारण असं आहे की प्रचंड कर्तव्य असलेली माणसं, प्रचंड या देशामध्ये समाजमनामध्ये रुजलेली दैवत आणि महापुरुष हे इतरांचे नसावेत, ते आपले असावेत। आणि म्हणून त्यांना आपलं करणं आणि त्या आडून या ठिकाणी लोकांच्या मानसिकतेवरती सायकॉलॉजिकली राज्य करणं हे ह्याचा हेतू आहे। परंतु ती गोष्ट तेव्हा उघडकीस आली, भांडारकर फोडलं गेलं आणि जेम्स लेनच्या पुस्तकावरती बंदी आली। एवढं होऊन देखील पुण्यामध्ये छत्रपती टर्मिनल्स या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी झालेल्या घटनेविषयी देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जेम्स लेनचं एक प्रकारे समर्थनच केलं। ते कसं तर पहा, एकतर या वादग्रस्त विषयावर देशाच्या एवढ्या मोठ्या राजकीय व्यक्तीनं बोलायलाच नको होतं, परंतु त्यांच्या तोंडून बोलवलं गेलं। तर तेव्हा ते काय म्हणले की जेम्स लेननं जर एक रेषा बदनामीची ओढली असेल तर ती बदनामी पुसून काढणारी दुसरी मोठी रेषा त्याच्या समोर उभा करा, म्हणजे बदनामीला उत्तर तुम्ही तुमच्या लेखणीतून द्या, बदनामीला उत्तर किंवा जेम्स लेननं लिहिलेल्या कृतीला उत्तर तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेनं द्या। म्हणजे या ठिकाणी अटल बिहारींनी कुठलेही ऐतिहासिक प्रमाण मानण्यापेक्षा तयार केलेली लोककथा, तयार केलेली घुसलवलेलं लेखन याला अप्रत्यक्षपणे समर्थन दिलं। मुळामध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये क्षत्रियांचे कर्तव्य हे आहे की त्याने गाय आणि ब्राह्मणांचे संरक्षण केले पाहिजे। ब्राह्मणांचे संरक्षण म्हणजे धर्म, क्षत्रियांचा धर्म। आणि म्हणून आपल्यासमोर अगदी रामकृष्णापासून छत्रपती शिवाजी महाराजापर्यंत क्षत्रियांचा गुरु ब्राह्मण असला पाहिजे। जेव्हा क्षत्रिय लोक धर्माचे पालन करत नाहीत, तेव्हा ब्राह्मणांचं संरक्षण करत नाहीत, तेव्हा ब्राह्मणांचा नेता
ब्राह्मणांचा देव अवतार घेतो आणि परशुरामा करवी क्षत्रियांचा विनाश करतो, क्षत्रियांचा निपात करतो. क्षत्रिय दुष्ट हो गए, वो भूमि का भार हो गए, अब ब्राह्मण्य हो गए, गाय ब्राह्मण को चोट पहुंचाने लगे, तब उनका संहार करने के लिए परशुराम जी ने अपने हाथ में परशु धारण किया. तो क्षत्रिय जो है वो भी हिंदू ही है, लेकिन उनको गाय का विरोधी नहीं होना चाहिए, उनको ब्राह्मण का विरोधी नहीं होना चाहिए, उनको समाज का विरोधी नहीं होना चाहिए. चा अर्थ क्षत्रियांनी ब्राह्मणांचे गुलाम म्हणून जगले पाहिजे. बंड केले तर तो अधर्म आहे, धर्म विरोधी आहे. निधर्मी असणं म्हणजे हे असं आहे. पुराण कथामध्ये देवांचे गुरु म्हणजे ऋषी हे ब्राह्मण होते आणि राक्षसांचे गुरु देखील ब्राह्मण होते. म्हणजेच देव हे देखील क्षत्रिय होते आणि राक्षस हे देखील क्षत्रियच होते. फरक एवढाच होता की ब्राह्मणांच्या अधीन असलेल्या आज्ञेत असलेल्या क्षत्रियांना देव म्हणतात आणि आज्ञेबाहेर असलेल्या क्षत्रियांना राक्षस म्हणतात. पुराण कथामध्ये देव आणि राक्षस असलेल्या क्षत्रियांना आपापसात लढायला भाग पाडून एकमेकाच्या कुळांना स्वकीयांना उद्ध्वस्त करताना ते आपल्याला दिसतात आणि त्यांचे गुरु शांत निवांत जगताना जीवनाचा भरपूर आनंद घेताना दिसतात. म्हणजे धर्म आणि अधर्म या कल्पनेमध्ये दोन शक्तींना लढवत ठेवायचे आणि आपला समाज सुरक्षित ठेवायचा ही नीती म्हणजे मनुस्मृती. हा धर्म म्हणजे अनादी धर्म, हा धर्म म्हणजे अनादी सनातन. म्हणून वर्णव्यवस्थेची पुनर्स्थापना म्हणजे हिंदू राष्ट्र किंवा सनातन धर्माचे पुनर्जीवन आहे. आणि या कार्यामध्ये अडसर आहेत या देशात जन्माला आलेले महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज आणि महात्मा फुले यांनी हिंदू धर्मातील धर्मव्यवस्था नाकारली. म्हणून या महापुरुषांना एकतर धर्माच्या मोजपट्टीत बांधून टाकायचं किंवा जातीच्या बंधनात बांधून टाकायचं, तसे प्रयत्नही झाले आणि सुरू आहेत. अम्बेडकरवाद खत्म करना भी एक धर्म का प्रचार ही है, धर्म का काम ही है. इससे बड़ा धर्म का काम कुछ नहीं है. देखो क्या है, सबसे पहले राक्षसों की समाप्ति होती है. तो सनातन धर्म के राक्षस कौन है? अम्बेडकरवादी या अम्बेडकर. तो हमारा कहना है कि जब हम अम्बेडकरवाद को समाप्त करेंगे तो ही जाके धर्म की पुनर्स्थापना हो पाएगी. जोपर्यंत हे मानबिंदू आणि त्यांचे विचार लोकांच्या मनात जिवंत आहेत तोपर्यंत हिंदू राष्ट्राची संकल्पना आणि ब्राह्मणी धर्माची स्थापना अशक्यच आहे. म्हणून बुद्धिभेद करण्यासाठी एका टोळीनं या महापुरुषांना विरोध करायचा आणि दुसऱ्या गटानं सौम्य भूमिका घेऊन संतुलन साधत आपला अजेंडा पुढे ढकलत राहायचा, ही आजपर्यंतची यांची कूटनीती राहिलेली आहे. आणि हे समजून घेणं, धर्म समजून घेणं, त्या धर्मापाठीमागील कूटनीती समजून घेणं हे खरं गरजेचं आहे. तरच आपल्याला राजकारण समजेल आणि राजकारण समजलं तर आपल्याला आपली सत्ता, आपलं भविष्य आपण कुणाच्या हाती दिलेलं आहे किंवा आपण आपल्या पिढ्या हजारो वर्षापासून कशा बर्बाद करीत आलेलो आहोत याचं आकलन होईल. तुर्तास एवढंच. धन्यवाद.